तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेचे होते 25 जवाहर नवोदय 25 शिष्यवृत्ती सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला आहोत पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्याचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात. तुम्हाला सराव टेस्टचे तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती पाठवले आहेत. त्या सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो. सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही त्याचा निकाल पाहताल. तुमचे आई वडील नातेवाईक शिक्षकही त्याचा निकाल पाहणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून तुम्हाला त्याच्या प्रिंट करूनही त्याचा अभ्यास करता येईल. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा, 5 जवाहर नवोदय 5 शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही शिकवत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल. युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चला, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा, तुम्ही व्हॉट्सअपला जर आज जॉईन झाला तर तुम्हाला आजपासून पुढचेच मेसेज पाहायला येतील. टेलिग्राम हा चॅनल असून त्यावरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिकाच्या सर्व पीडीएफ सर्व सराव टेस्टच्या लिंक टेलिग्राम वरती उपलब्ध. अगदी 2 तारखेपासून ज्या तासिका सुरू झाल्या त्याच्या सर्व शैक्षणिक साहित्य टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध. त्यामुळे आपण जर उशिरा जॉईन झाला असाल तर टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पहिल्यापासूनच्या सर्व तासिका पाहता येतील, टेस्ट पाहता येतील, सोडवता येतील, पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट करता येतील. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या परीक्षा मानतील 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयासाठी आपण किंवा नवोदयसाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यातून अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की पहा, त्या भाषा विषयासाठी आपल्याला 50 ते 60 उतारे तिथे असतात. परंतु तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला पैकीचे पैकी जर गुण घ्यायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि तो तुमचा जास्तीत जास्तचा सराव करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी फक्त घेऊन आलो आहोत जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारा क्रमांक 182 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय प्रवेशासाठी असणारे अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 182 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे पैकीचे पैकी गुण मिळवा. भाषा विषयासाठी आपल्याला 61 ते 80 प्रश्न क्रमांक असतात. एकूण 20 प्रश्न असतात. त्या 20 प्रश्नामध्ये आपल्याला 4 उत्तरे, प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि एक प्रश्न 1.25 मार्काला म्हणजे एकूण 25 गुण असतात. आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला या सराव टेस्ट मध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले तर तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये हे भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण मिळणारच, याचीच तर आम्ही तुम्हाला खात्री देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा अगदी छोटा आणि सोपा. उतारा अगदी छोटा आणि सगळ्यात सोपा. नंदन दिवसभर क्लास घेणं शक्य नसतं. कुणाच्या मोबाईलला चार्जिंग नसते, कुणाला इंटरनेट पुरत नाही. माझी खूप तयारी आहे. मी एका दिवसामध्ये नाही, एका तास सलग 5-5 तासही शिकू शकतो. आपण साधारण 2 ते 2.5 तासाचा चित्रपट पाहू शकतो. आपल्या बुद्धीला मेंदूला क्षमता तेवढीच आहे. परंतु माझी क्षमता 5 तास सलग तास घेण्याची आहे. मी सलग 5 तास बोलू शकतो, शिकू शकतो. ज्यावेळेस आपल्या गणिताच्या तासिका चालू होतील त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तासिका करावा लागणार विद्यार्थी मित्रांनो. उतारा क्रमांक 182 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा सोपा.
तनुष्का अभिनंदन, कृष्णा खाडे अभिनंदन, महेश सानप आसावरी सानप अभिनंदन, सृष्टी गंडा अभिनंदन, यशस्वी बवर अभिनंदन. पहा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही उत्तर वाचला. नंदन तुझं खूप अभिनंदन. पहा इतकं स्पीडने तुम्ही वाचायला लागलात, इतका सराव तुमचा झाला विद्यार्थी मित्रांनो की परीक्षेमध्ये तुमचा वेळ उरणारे 2 तासातले तुमचे 10 ते 15 मिनिटं तुम्ही आपले सर्व उत्तर बरोबर आहेत का, आपलं काही चुकलंय का हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरेल. कितीतरी विद्यार्थी असे असतात ज्यांना ते प्रश्नाचे उत्तर येत असतात, परंतु 120 मिनिटं म्हणजे 2 तासामध्ये ते प्रश्न सोडून होत नाहीत. अशा चुका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या होतात आणि ते नवोदयपासून दूर राहतात. वेदांत किशोरे अभिनंदन, श्रावणी सनप अभिनंदन, उमेर अभिनंदन. चला ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि आधीच्या उत्तरासारखे याही उत्तरावरील 5 प्रश्नाची बरोबर उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. उत्तर क्रमांक 182. गोदावरी नदी म्हणजे दक्षिण गंगा. या नदीच्या काठाची पैठण हे तीर्थक्षेत्र आहे. इसवी सन 1450 मध्ये एकनाथांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलाचं नाव होते सूर्यनारायण, आईचे नाव होते रुक्मिणी आणि आई वडिलांच्या एकनाथावर खूप जीव होता. पण एकनाथांना आई वडिलांचे छत्र जास्त दिवस लाभले नाही. एकनाथांच्या लहानपणी त्यांचे आई वडील देवाघरी गेल्यामुळे लहानग्या एकनाथाचे पालन पोषण त्याच्या आजी आजोबांनी केले. त्यांचे आजोबाचे नाव चक्रपाणी. पहा श्रावणी अक्षता आसावरी तुमचं अभिनंदन. एकनाथ महाराजांचा जन्म पहा कुठं झाला होता, पैठण या ठिकाणी. गोदावरीच्या नदी बसलेलं हे शहर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुका, खूप प्रसिद्ध शहर. पहा चंपाषष्ठीला येथे खूप मोठी यात्रा भरते. वर्ग 1चं हे देवस्थान आहे. पहा पैठणला आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण पाणी साठा असलेलं गोदावरी नदीवरील धरणाचं नाव जायकवाडी. पहा कधी वेळ मिळाला तर अवश्य भेट द्या. खूप सुंदर असं दृश्य पैठणचं. मंदिरही छान आणि धरणही पाहण्यासारखं. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी पैठणला जाऊन धरण पाहिलंच पाहिजे. त्या गावामध्ये मी 6 वर्ष राहिलो नोकरीच्या कारणाने. मला खूप चांगले अनुभव त्या गावाने दिले. चला उतारा क्रमांक 182. चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी. गोदावरी नदीचे दुसरे नाव काय, कोणते? गोदावरी नदीचे दुसरे नाव कोणते? पर्याय ए उत्तर गंगा, पर्याय बी गोदाबाई, पर्याय सी पैठण आणि पर्याय डी दक्षिण गंगा. ओळ क्रमांक आणि उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. पहा यशस्वी बवर डी उत्तर देते दक्षिण गंगा. कृष्णा खाडे डी उत्तर. पहा उत्तर अगदी छोटा आहे विद्यार्थी मित्रांनो, इतका सोपा उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळावा, तुम्हाला आनंद व्हावा आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही खूप चांगलं समजावा यासाठी कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय. फर्स्ट लाईन अभिनंदन कृष्णा. तनुष्का पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर. यशस्वी बवर फर्स्ट लाईन सांगते अभिनंदन तुझं. तनुष्का खटके फर्स्ट लाईन सांगते तुझं अभिनंदन. श्रावणी सानप डी उत्तर. महेश सानप आसावरी सानप डी उत्तर. नंदन डी उत्तर. सृष्टिगंडा डी उत्तर. उमेर डी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं अगदी सर्वांचंच बरोबर उत्तर. सृष्टी पहिल्या ओळीमध्ये म्हणते खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, गोदावरी नदीचे दुसरे नाव कोणते? उत्तर अगदी बरोबर. अक्षता सानप डी उत्तर. उत्तर आहे दक्षिण गंगा. उत्तर आहे दक्षिण गंगा. वेदांत किशोरे डी उत्तर. नंदन फर्स्ट लाईन म्हणतोय अभिनंदन तुझा. चला पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. जसे पहिल्या उत्तरामध्ये पैकीचे पैकी गुण घेतले, पैकीचे पैकी प्रश्न बरोबर. चला याही उत्तराचे तुमचे पैकीचे पैकी येणार, कारण तुमचा तेवढा सराव. आतापर्यंत आपले 181 उत्तरे झालेत. ज्यांनी ज्यांनी 181 उत्तरे केले त्याचं कोणाचंही उत्तर चुकणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो आणि तुम्ही स्वतःही ते अनुभवताय. चला प्रश्न दुसरा. या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे?
चला प्रश्न अर्धवट करतो. पहा, गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? प्रश्न दुसरा, गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? उत्तर टाका. पर्याय ए पैठण, पर्याय बी पंढरपूर, पर्याय सी अक्कलकोट आणि पर्याय डी देहू आळंदी. पहा योग्य उत्तर टाइप करा. यशस्वी पवार ए उत्तर, यशस्वी मध्ये फर्स्ट लाईन सेकंड लाईन. अभिनंदन यशस्वी. नंदन ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, श्रावणी ए उत्तर, तनुष्का ए उत्तर, कृष्णा तनुष्का आणि नंदन ओळ क्रमांक सांगताय, तुमचं खूप खूप अभिनंदन. सृष्टी गंडाळ ए उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याही प्रश्नाचं उत्तर ए वाटतंय, पैठण वाटतंय? कसं काय? उमेर दुसरा प्रश्न टाकलाय, उत्तर कुठं टाकतो? मी टाकू का तुझ्यावरचं? महेश सानप, असावरी सानप ए उत्तर. उमेर सेंड करताना गडबड करू नको जाऊ, आपलं उत्तर टाईप झालंय का पाहायचं, नंतर सेंड करायचं. मला कसं कळलं तुला काय उत्तर द्यायचंय? प्रश्न दुसरा, गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? पर्याय ए पैठण, पर्याय बी पंढरपूर, पर्याय सी अक्कलकोट, पर्याय डी देहू आळंदी. चला हुमेर ए उत्तर, वेदांत किशोरे ए उत्तर, खूप खूप अभिनंदन तुमचं. असावरी सानप, महेश सानप ए उत्तर. प्रश्न दुसरा, गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? पर्याय ए पैठण ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. आतापर्यंत दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर, अगदी छान. अक्षदा सानप ए उत्तर, अभिनंदन अक्षदा तुझं, खूप छान. पहा अक्षदा आमची 4थीतील मुलगी 5वीची तासिका करते, खूप छान, अभिनंदन अक्षदा तुझं. चला प्रश्न तिसरा, एकनाथांचा जन्म केव्हा झाला? उतार्यात पाहिलं तर फक्त एकच साल पाहता क्षणी सापडतं. अंकामध्ये जर प्रश्न असेल तर नजर फिरताच उत्तर सापडतं, ओळ क्रमांक सापडते. पहा, एकनाथांचा, संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला? संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला? पर्याय ए इसवी सन 1450, इसवी सन 1350, इसवी सन 1550 आणि इसवी सन 1650. चला कोणाचे उत्तर चुकणार नाही, पाहता क्षणी ओळ सापडतंय. कृष्णा खाडे ए उत्तर, यशस्वी पवार ए उत्तर, आरती श्रावणी सानप ए उत्तर, कृष्णा सेकंड लाईन म्हणतोय, यशस्वी सेकंड लाईन म्हणते, अभिनंदन तुमच्या दोघांचं. महेश सानप, असावरी सानप ए उत्तर, नंदन ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, सृष्टी दुसरी ओळ म्हणते, तनुष्का ए उत्तर, तनुष्का जी कमेंट टाईप केलाय, नंदन सेकंड लाईन म्हणतोय, अभिनंदन तुझं. हुमेर ए उत्तर, अक्षदा सानप ए उत्तर, अगदी बरोबर, अगदी बरोबर, खूप खूप अभिनंदन. असावरी सानप, महेश सानप दुसऱ्या ओळीत म्हणताय, तुमचंही खूप खूप अभिनंदन. तनुष्का खटके सेकंड लाईन मध्ये, तुझं खूप अभिनंदन. चला 3 प्रश्नापर्यंत आपलं बरोबर आलं आहे. बघू राहिलेल्या 2 प्रश्नाचं तुम्ही काय उत्तर देताय. पहा प्रश्न तिसरा, संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला? तर योग्य उत्तर पर्याय ए इसवी सन 1450 मध्ये. चला, आणि त्याचा पैठणी ते जन्म झाला. त्यांचे आई वडील खूप कमी काळ त्यांच्या सोबत राहिले आणि मरण पावले. त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. पहा, चला प्रश्न चौथा, आई वडिलांना विना कोण पोरक होतं? आई वडिला विना कोण पोरक होतं? आई वडिला विना कोण पोरके होते? पर्याय ज्ञानदेव, पर्याय बी नामदेव, पर्याय सी जनाबाई आणि पर्याय डी एकनाथ. पर्याय ए ज्ञानदेव, पर्याय बी नामदेव, पर्याय सी जनाबाई आणि पर्याय डी एकनाथ. पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न तुमच्यासाठी. सृष्टी गंडाळ डी उत्तर, एकनाथ महाराज, यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर. चला खूप छान. प्रश्न चौथा, आई वडिला विना कोण पोरके होते? पर्याय ज्ञानदेव, पर्याय बी संत ज्ञानदेव, पर्याय बी संत नामदेव,
पर्याय सी संत जनाबाई आणि पर्याय डी संत एकनाथ महाराज. चला योग्य उत्तर सृष्टी गंडाळ डी उत्तर, यशस्वी भोवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर, तनुष्का डी उत्तर. कृष्णा खाडे म्हणते फर्स्ट लाईन मध्ये डाऊन, फर्स्ट लाईन मध्ये डाऊन, फोर्थ लाईन सॉरी, खालून चौथ्या ओळीमध्ये. अक्षता सानप डी उत्तर, आसावरी सानप महेश सानप डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर. प्रश्न क्रमांक टाका चला. तनुष्का खटके फोर्थ आणि फिफ्थ लाईन मध्ये, फोर्थ आणि फिफ्थ लाईन. अभिनंदन, खूप छान. उमेर डी उत्तर. श्रावणी दुसरी ओळ मध्ये. अरे काय भानगड आहे तुमची श्रावणी, दुसऱ्या ओळीत कुठे उत्तर आहे का? नंदन चौथी म्हणतोय डाऊन, चौथी लाईन. वडिलांचा आई वडिलांचा एकनाथावर खूप जीव होता, पण एकनाथाचे आई वडिलांचे क्षेत्र जास्त दिवस लाभले नाही. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मला तुम्हाला थोडं सांगायचंय बा, संत ज्ञानेश्वरांचे आई वडीलही त्यांना जास्त काळ लाभले नाहीत. त्यांच्या आई वडिलांनाही जलसमाधी घेऊन प्रायश्चित्त करावं लागलं होतं पहा. कारण त्यांना संन्याशाची मुलं म्हणून खूप हिणवलं जायचं. विठ्ठलपंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं नाव. संत ज्ञानेश्वरांचा खूप छळ केला गेला आणि तेही आई वडिलांपासून पोरके होते, म्हणजे त्यांचे आई वडील नव्हते. आणि संत एकनाथ महाराजांचे आई वडील लहानपणीच, म्हणजे संत एकनाथ महाराज लहान असतानाच वारले. म्हणजे या प्रश्नाचे दोन उत्तर या उत्तरामध्ये त्यांनी आपल्याला दिले होते पहा. जर आपल्याला संत ज्ञानेश्वराबद्दल जास्त माहित असलं तर आपण पर्याय ए वाचला असता, संत ज्ञानेश्वर, आणि ए उत्तराला गोल केलं असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सावध, आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी असे उत्तर दिलेले असतात पहा. विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर जरी पोरके असले, परंतु आपल्याला या उत्तरामध्ये फक्त संत एकनाथ महाराजांबद्दलच उल्लेख आलेला आहे. जरी संत ज्ञानेश्वर महाराज पोरके असले, त्यांचे आई वडील जिवंत नव्हते, त्यांचे लहानपणीच त्यांनी मृत्यूला कवटाळलं होतं. परंतु आपल्याला जर या उत्तरामध्ये संत एकनाथ महाराजांबद्दल जर उल्लेख आला असेल, तर आपल्याला ज्या संताबद्दल किंवा ज्या शब्दाबद्दल उल्लेख आपल्या उत्तरामध्ये आला आहे, त्याच प्रश्नाचं तेच उत्तर अगदी बरोबर असतं. जरी दुसरं उत्तर बरोबर असलं तरी ते 100% बरोबर नसतं. अशा प्रकारे आपल्याला फसवण्यासाठी बघा, पर्याय ज्ञानेश्वर दिले, ज्ञानदेव, आणि आपल्याला ज्ञानदेव तर माहिती, ज्ञानदेवाचे आई वडील लहानपणीच मृत्यू पावले होते. मग आपण याला गोल करून मोकळं होतो आणि आपला हातचा मार्ग गमावतो. जोपर्यंत चारही पर्याय आपण वाचत नाही, तोपर्यंत योग्य पर्यायाला खून करायची नाही, लक्षात असू द्या. सावरी सानप महेश सानप डी उत्तर, तनुष्का खटके डी उत्तर. चला, सर्वांचेच आतापर्यंतचे सर्व प्रश्नांचे सर्व उत्तरे बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न तुमच्यासाठी. लहानग्या एकनाथाचे पालन पोषण कोणी केले? म्हणजे लहान असणाऱ्या एकनाथ नावाच्या मुलाला कोणी सांभाळलं? पालन पोषण करणे म्हणजे सांभाळ करणे. पर्याय ए ताई दादांनी, पर्याय बी आई वडिलांनी, पर्याय सी काका काकींनी, आणि पर्याय डी आजी आजोबांनी. संत एकनाथ महाराजांचा सांभाळ कोणी केला, असा हा प्रश्न आहे. आणि त्याचे पर्याय 4 आपल्या स्क्रीनवरती. पर्याय ए ताई दादांनी, म्हणजे त्याच्या बहीण भावांनी. पर्याय बी आई वडिलांनी, त्याच्या जन्मदात्या आई वडिलांनी त्याचा सांभाळ केला. पर्याय सी काका काकी, म्हणजे आपला वडिलाचे भाऊ किंवा आपल्या वडिलाच्या भावाची पत्नी, काका काकी, चुलता चुलती. आणि पर्याय डी आजी आजोबा, म्हणजे आपले आईचे आई वडील किंवा वडिलाचे आई वडील, त्यांना आपण आजी आजोबा म्हणतो, त्यांनी. तनुष्का खटके डी उत्तर, आसावरी सानप महेश सानप डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर, श्रावणी सानप डी उत्तर. यशस्वी भवर डाऊन सेकंड लाईन म्हणते, डाऊन सेकंड आणि फर्स्ट लाईन. अभिनंदन यशस्वी. सृष्टी खालून दुसरी आणि पहिली ओळ म्हणते, अभिनंदन. कृष्णा खाडे लास्ट लाईन, अभिनंदन कृष्णा. तनुष्का खटके डी उत्तर, हुमेर डी उत्तर, नंदन डाऊन फोर्थ लाईन. कसं रे नंदन, चौथ्या ओळीमध्ये नाहीये उत्तर त्याचं, खालून चौथ्या ओळीमध्ये उत्तर नाही.
पहा नंतर नीट ओळख क्रमांक टाकत चल. अक्षता सानप डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर. खूप खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी 5ही प्रश्नांची बरोबर उत्तरे. आता मला वाटलं तुम्ही माझे विद्यार्थी आहात आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझं खूप खूप सांगणं, जर तुम्ही माझ्या 200 उत्तरांचा सराव केला, 200 उत्तरांचे व्हिडिओ पाहिले, तुम्ही लाईव्ह तासिका करू शकला नसाल तर YouTube वरती सर्व व्हिडिओ क्रमांकाने टाकलेले आहेत. त्याच्या थंबनेल वरती तुम्हाला उतार्याचा नंबर आहे, तुम्ही त्या नंबरचा उतारा वाचा. युट्यूबच्या व्हॉट्सअपच्या चॅनल वरती जा आणि त्यावरती तिथे टेस्ट सोडवा. पहा तुमचा सराव होणार. जरी तुमच्या तासिका करणं शक्य झालं नसेल, तुम्हाला तासिका चालू आहे ते माहीत नसेल, तरी तुम्ही ऑफलाईन म्हणजे झालेले रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तुम्ही टेस्ट देऊ शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा. लहानग्या एकनाथांचा पालन पोषण कुणी केले? योग्य उत्तर आजी आजोबा. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अगदी आज 10 पैकी 10 सर्वांचे खूप खूप छान, धन्यवाद. चला, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, युट्यूब चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या सर्व लिंकला फॉलो करा आणि आपले भाषा विषयाचा, नवोदय विषयाचा, जवाहर नवोदयाच्या सर्व विषय, शिष्यवृत्तीचे सर्व विषय, सैनिकी स्कूलच्या सर्व विषयांचा लाभ घ्या, अभ्यासाचा तासिकाचा लाभ घ्या, सराव टेस्ट सोडवा, PDF डाउनलोड करत जा. आपला निकाल, आपल्या मित्रांचा निकालही तुम्ही पाहू शकता. पहा चला, थँक्यू सो मच. चला भेटू पुढच्या लाईव्ह तासिकेमध्ये. तोपर्यंत चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. धन्यवाद.